सोलापूरच्या नीलमनगर परिसरात आज एक हृदयद्रावक घटना घडली। विजेचा शॉक लागून एका 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे। समृद्धी सिद्धेश हिरेमठ, वय वर्ष 13, राहणार नीलमनगर, सोलापूर असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे। ही घटना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास नीलमनगर येथील एका घरात घडली। मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी सिद्धेश हिरेमठ ही मुलगी घरात पाणी भरल्यानंतर चालू असलेल्या पाण्याच्या मोटरचा पिन काढण्याचा प्रयत्न करत होती। यावेळी तिला विजेचा जोरदार शॉक लागला आणि तिचा जागीच मृत्यू झाला। स्थानिकांनी तिला तात्काळ सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती तिचा आधीच मृत्यू झाल्याचे घोषित केले। हे सुदर्शन सावकार, मी अचानक घरात झोपलेलो होतो अजून। मग मला वरडावात आवाज आल्यावर मी उठून पळत गेलो। तसंच पळत येताना तिथं त्यांची आईने त्याला पकडून होती। त्याने पळत काढताना ती पोरीला शॉक लागताना ती पोरगी पळत असताना मी जाऊन त्या पोरीला पकडून अचानकच एकदम झटके आल्यासारखं झालं। तोंड जीभ चावल्याने गेलं, सर्व एकदम खाली पडल्यासारखं झालं। आम्ही छाती ते सर्व दाबून सर्व हे केल्यावर थोडं जर होश आल्यासारखं झालं। मग तसंच आम्ही ते आमचे बाजूला रिक्षावाला त्यांनी होता ते मित्र, ते रिक्षामध्ये घालून लगेच आम्ही आशीर्वाद हॉस्पिटलला गेलो। आशीर्वाद हॉस्पिटलला आम्हाला त्यांनी म्हटलं की सिरियस पॅड आहे, तुम्ही याला सीला जा म्हणून सीला पाठवलं आम्हाला। समृद्धी हिरेमठ।